हॅलो एव्हरीवन, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा टॉपिक छोटा आहे पण कामाचा आहे. टॉपिकचं नाव आहे ओव्हरियन हिस्टोलॉजी ऑफ अ मॅच्युअर फिमेल. ओव्हरीच्या टिश्यूजची स्टडी एका मॅच्युअर फिमेलमध्ये कशी असते, काय असते ते आपल्याला आज बघायचं आहे. आपल्याला याच्यात प्रायमरी डील करायचं आहे की ओव्हरी, मॅच्युअर ओव्हरीमध्ये असे काय चेंजेस होतात जे स्टडी करण्यालायक आहेत, जे एका फिमेलला रिप्रोडक्टिव्ह बनवतात. असे काय चेंजेस होतात ओव्हरीमध्ये. हे सगळे चेंजेस प्रायमरीली कॉर्टेक्समध्येच होत असतात. आपण मेड्युला आणि कॉर्टेक्स हा डिस्कस केलेला आहे पार्ट. आणि ऊसाइट म्हणजेच एग, एक मॅच्युअर एग डेव्हलप कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. ते सगळं होते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होते. असं नाही की एकखट्टा सगळं एकाच जागेवर होऊन जाते. लोकेशन वाईज सगळं डिस्ट्रीब्यूट केलेलं असते, वेगवेगळ्या जागेवर घडतात सगळ्या गोष्टी, पण कोर्टेक्समध्येच. ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे. आपण एक एक डायग्राम करून समजून घेऊ होत काय असते ते बघू आपण. हे बघा, या डायग्राममध्ये दिलेली आहे ओव्हरी. हा ओव्हरीचा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे, LS घेतलेला आहे, लॉन्जिट्युडनल सेक्शन. याच्यात दिलेले आहेत प्री मॉड्युल फॉलिकल्स. प्री मॉड्युल फॉलिकल्स म्हणजेच खूप छोटे छोटे सेल्स जे सध्या डेव्हलप नाही झालेले आहेत, ज्यांचा रोल माहीत नाही आहे. सुरुवातीच्या काळात कधीतरी प्री मॉड्युल फॉलिकल्स म्हणून नाव देण्यात आलं, ते अजूनही प्रचलित आहे म्हणून कोणी नाव चेंज करायचं झंझटही ठेवलं नाही. मग बनतात प्रायमरी फॉलिकल्स. यांचा रोल माहिती, यांचं स्ट्रक्चर वेल डिफाईन्ड असते. मग बनतात सेकंडरी फॉलिकल्स. अजून थोडं स्ट्रक्चरमध्ये क्लिअरिटी येते. मग बनतात टर्शरी फॉलिकल्स. आता हे जे टर्शरी फॉलिकल्स आहेत यालाच म्हणायचं ग्राफियन फॉलिकल. ओके, ग्राफियन फॉलिकल बनल्यानंतर आपला एक मॅच्युअर ऊसाइट बनतो. तो ऊसाइट रिलीज केला जातो. ठीक आहे, तो ऊसाइट रिलीज केला जातो. आता इथे या सेकंडरीचं आणि या सेकंडरीचं काहीही घेणं देणं नाही. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. प्रायमरी ऊसाइट इथे आहे आणि हा आहे सेकंडरी ऊसाइट. इतकाच फरक आहे. या सेकंडरी ऊसाइटच्या आजूबाजूला जे सेल्स आहेत ते सुद्धा फॉलिकल सेल्सच आहेत. त्या फॉलिकल सेलपासून बनलेली कव्हरिंग जे की सेकंडरी ऊसाइटवर लागलेली आहे त्याला स्पेशल नाव दिलेलं आहे आणि त्याला म्हणतात कोरोना रेडिएटा. ठीक आहे, आता जो उरलेला रप्चर झालेला फॉलिकल आहे याचं काय होते, तर याचं कन्व्हर्जन होते एका वेगळ्याच स्ट्रक्चरमध्ये, ज्या स्ट्रक्चरला आपण कॉर्पस ल्युटियम असं म्हणून ओळखतो. कॉर्पस म्हणजे काहीतरी बॉडी आहे. कॉर्पस हा शब्द बॉडीसाठी वापरतात आणि ल्युटियम याच्यासाठी कारण की ती येलोइश कलरचा दिसतो. कॉर्पस ल्युटियम. पुढे चालून तोच कॉर्पस ल्युटियम डिजनरेट होतो आणि कॉर्पस अल्बिकन्स बनतो. अल्बिकन्स हा शब्द सांगतो आपल्याला की तो व्हाईट कलरचा असतो, स्कार टिश्यू सारखा दिसायला लागतो तो. ठीक आहे, तर आपण एक एक सेंटेन्स बघू. आता काय म्हणणं काय इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर, चेंजेस इन द ओव्हरीज आर सायक्लिक. ऑब्व्हियसली सायक्लिक असतात, एकानंतर एक एकानंतर एक. ओव्हरी पार्ट घेत असते ग्राफियन फॉलिकल बनवण्यात. occurring during each menstrual cycle and it involves maturation of premordial follicles into primary, secondary and graphian follicles. आपण आताच बघितलं, डिस्कस केलं. प्रायमरी, सेकंडरी आणि मग बनते ग्राफियन फॉलिकल. हा सगळा पार्ट आपण डिस्कस केला. Each primary follicle has multi-layered cuboidal follicular cells. हे जे प्रायमरी फॉलिकल्स असतात यांच्या आजूबाजूला जेही सेल्स आहेत मल्टिपल लेयर्समध्ये असतात. आणि कसे असतात, त्यांचा शेप कसा असतो ते लक्षात ठेवा. MCQज म्हणून विचारला जाऊ शकतो. क्युबॉइडल असतात. ठीक आहे, असे सेल्स क्युबॉइडल आहेत. हे बघा, या डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येत असणार, हे आहेत प्रायमरी ऊसाइट आणि फॉलिकल सेल्स त्यांच्या आजूबाजूला लागलेले आहेत. त्यानंतर येतात द स्ट्रोमा सेल्स ॲट थिका. थिका म्हणजेच थिकाचा अर्थ असतो कॅप्सूल. कॅप्सूल ओव्हर द फॉलिकल. याच्या आजूबाजूला, फॉलिकलच्या आजूबाजूला जेही सेल्स आहेत ते कॅप्सूल म्हणून काम करतात आणि सेकंडरी फॉलिकल्स बनवतात.
त्यांचा रोल असतो की ते पुढे चालून सेकंडरी फॉलिकल्सला रूप देते. हे बघा प्रायमरी फॉर्मेशन ऑफ प्रायमरी फॉलिकल्स कसं असते हे बघा इथे बनलेले आहेत. हे ग्रॅन्युलोसा सेल्स, हे ग्रॅन्युलोसा सेल्सचा शेप इथे दिलेला आहे. क्युबॉइडल शेप्सचे दिसायला लागतात. ते आतमध्ये प्रायमरी ओसाइट आहेत. फायनल त्याच्या बाजूला झोनुला पेलुसिडा आहे आणि हे आहेत थिका सेल्स. ठीक आहे, हे थिका सेल्स आहेत जे कॅप्सूलचं काम करतात. फॉलिकल सेल्सच्या बाहेर हे बघा इथे फॉलिकल सेल्स आहेत हे, आणि त्याच्या बाहेर आहेत ते थिका सेल्स आहेत. कॅप्सूलचं काम करतात, ते कॅप्सूल सारखं बनवतात त्याला. थिकाचा अर्थच आहे कॅप्सूल. सेकंडरी फॉलिकल बघा कसं बनते. थोडा अजून मॅच्युअर झाला, थोडंसं स्ट्रक्चरमध्ये चेंज झालं की त्याला प्रायमरी फॉलिकल म्हणणं सोडून द्यायचं आणि सेकंडरी फॉलिकल म्हणायचं. याच्यात बघा थिका सेल्सचं स्ट्रक्चर सुद्धा थोडंफार चेंज झालेलं आहे. झोना पेल्युसिडा अजून क्लिअर झालेली, क्लिअर कट दिसत आहे. आणि न्यूक्लियस सुद्धा दिसत आहे आता प्रायमरी ओसाइटचं. हे बघा प्रायमरी ओसाइटचं न्यूक्लियस क्लिअर कट दिसत आहे. टोटल आहे न्यूक्लियस. आणि त्याच्या आजूबाजूला ग्रॅन्युलोसा सेल्स आपण बघितलेच कसे असतात, क्युबॉइडल. मग येतो टर्शरी फॉलिकल. ठीक आहे, टर्शरी फॉलिकल बनणं सुरू झालं की समजून घ्यायचं ग्राफियन फॉलिकल बनलेलं आहे. याच्यात फ्लुइड भरणं सुरू होते. हेच फॉलिक्युलर सेल्स जे आहेत ना, हेच फ्लुइड सोडणं सुरू करतात. हे फ्लुइड सोडणं सुरू करतात. अँट्रम कंटेनिंग फॉलिक्युलर फ्लुइड, ही जी रिकामी जागा आहे ज्याच्यात फॉलिक्युलर सेल्स पासून बनलेलं फ्लुइड आहे त्याला अँट्रम म्हणायचं. ठीक आहे, कंपल्सरी नाही की एकच अँट्रम बनतो. हा 3 डायमेन्शनल शेप आहे. असं कापून बघितलं तर असंच दिसणार आहे. ग्रॅन्युलोसा सेल्स सुद्धा आहेत, जिला आपण फॉलिक्युलर सेल्स म्हणत होतो. आणि कोरोना रेडिएटा इथे क्लिअर दिसत आहे. आणि आपला सेकंडरी ओसाइट, हे बघा ग्राफियन फॉलिकल बनला की आपला ओसाइट आता प्रायमरी राहिलेला नाही, हा सेकंडरी ओसाइट बनलेला आहे. प्रायमरी ओसाइट आणि सेकंडरी ओसाइटमध्ये फरक इतकाच, प्रायमरी ओसाइटमध्ये मिओसिस 1 मध्ये अरेस्ट केलेला आहे आणि सेकंडरी ओसाइट बनल्यावर तो मिओसिस 2 पार करून जातो. मिओसिस 2 ची स्टेप पूर्ण घडलेली असते. सेंटेन्स बघा, देर इज ग्रोथ ऑफ द oocyte अँड द ग्रॅन्युलोसा सेल्स इन्क्रीज इन नंबर. हे बघा ग्रॅन्युलोसा सेलचा नंबर खूप जास्त वाढलेला आहे. आता यांचं काम काय, तर हे काय करतात, ग्रॅन्युलोसा सेल्स हार्मोन बनवतात. कोणचं हार्मोन, ते हार्मोनचं नाव आहे इस्ट्रोजन. फिमेल हार्मोन आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्झाममध्ये विचारल्या जातात ह्या गोष्टी. द सेकंडरी फॉलिकल ग्रोज इन टू द ग्राफियन फॉलिकल बाय ॲडिशन ऑफ मोल फॉलिक्युलर सेल्स. जे सेंटेन्सचं म्हणणं आहे तेच आहे. सेकंडरी फॉलिकल्स अजून मोठे होऊ शकतात आणि ग्राफियन फॉलिकल्सची साईज सुद्धा वाढवतात फॉलिक्युलर सेल्स वाढवून. फायनली एक स्टेप येते ज्याला आपण ओव्ह्युलेशन असं म्हणतो. ओव्ह्युलेशनच्या स्टेजमध्ये बघा फॉलिक्युलर फ्लुइड जिथला तिथं आहे, सेकंडरी ओसाइट आहे, कोरोना रेडिएट आहे त्याच्या आजूबाजूला, पूर्ण कोरोना रेडिएट आहे, हा पूर्ण कोरोना रेडिएट आहे. त्याच्या आतमध्ये कुठेतरी ओसाइट आहे आणि हे सरफेस आहे, आउटर सरफेस आहे ओव्हरीची. इथून रप्चर झालेली आहे, ही रप्चर झालेली आहे, हे दिसत आहे. पुढच्या डायग्राम्समध्ये अजून काही गोष्टी क्लिअर होतील. 6 स्टेपमध्ये बघा कॉर्पस ल्युटियम बनलेला आहे, स्कार टिश्यू सारखा दिसतो तो, असं वाटतच नाही तिथे काहीतरी आहे. आणि फायनली बनतो कॉर्पस अल्बिकन्स. इन केस जर का फर्टिलायझेशन झालं नाही, ठीक आहे, फर्टिलायझेशन जर का झालं नाही तर कॉर्पस अल्बिकन बनतो, नाही तर कॉर्पस ल्युटियम पर्यंतच थांबून जातं सगळं प्रोसेस. पुढच्या स्लाइडमध्ये अजून क्लिअर होऊन जाणार हा टॉपिक. सेकंडरी फॉलिकल ग्रो इन टू द ग्राफियन फॉलिकल बाय ॲडिशन ऑफ मोर फॉलिक्युलर सेल्स. हे बघा फॉलिक्युलर सेल्स सुरुवातीला कमी होते, पण ग्राफियन फॉलिकल बनता बनता फॉलिक्युलर सेल्सचा नंबर खूप जास्त वाढलेला आहे. ॲज द प्रोसेस ऑफ मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल्स टेक प्लेस दे बिगन टू मूव्ह टुवर्ड्स द सर्फेस ऑफ ओव्हरी. हे बघा सुरुवातीला कॉर्टेक्सच्या आतल्या बाजूला होतं सगळं, पण हळूहळू काय होते, हा जो oocyte आहे, हा सेकंडरी oocyte, हा या बाजूकडे मूव्ह होणं सुरू होतो जसं जसं मॅच्युरेशनची फेज येते. म्हणजे तो जर इथे असता तर वेगळी गोष्ट असते, पण तो इथे आहे म्हणूनच बाहेर निघू शकला ना. बस तेच प्रोसेस झाली आहे. सेकंड पॉईंट तोच डिस्कस करत आहे. द ग्राफियन फॉलिकल प्रेसेस अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ द ओव्हरी गिविंग इट ब्लिस्टर्ड अपीरियन्स. हे जे ब्लिस्टर्ड अपीरियन्स, घासलेलं, म्हणजे आपला दात घासाचा ब्रश कसा खराब झाल्यावर कसा दिसतो, बस सेम आतून तसंच दिसते. असं वाटतं ते खराब झालेलं आहे. ठीक आहे, असे सेल्स तुटल्या फुटल्यासारखे दिसायला लागतात, असं सरळ चिपकलेले. हे बघा इथे किती स्मूथ लाईनिंग आहे,
पण इथे तसं नसते, हे तुटले फुटले चिपकलेले असतात बिलकुल. फोर्थ पॉईंट डिस्कस करतो. द एग इज रिलीज फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल ड्युरिंग ओव्युलेशन. ओव्युलेशन म्हणजेच ही प्रोसेस जिथे की आपला सेकंडरी oocyte रिलीज झालेला आहे ओव्हरीमधून. अँड द रिमेनिंग पार्ट ऑफ द फॉलिकल चेंजेस इन टू अ टेम्पररी एंडोक्राइन ग्लँड कॉर्पस ल्युटियम. इन केस जर का ऑप्शन्समध्ये एक्झाम्पल दिलेलं असलं आणि प्रश्न विचारलेला असला की यापैकी कोणचा एका प्रकारचा एंडोक्राइन ग्लँड म्हणून फंक्शन करतो, तर कॉर्पस ल्युटियम सुद्धा एका प्रकारचा एंडोक्राइन ग्लँड म्हणून फंक्शन करतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. पण तो टेम्पररी असतो, डिपेंड करते की प्रेग्नन्सी झाली की नाही. प्रेग्नन्सी झाली तर कॉर्पस ल्युटियम आहे, प्रेग्नन्सी नाही तर कॉर्पस ल्युटियम नाही. इतकंच लक्षात ठेवायचं. इफ फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस द कॉर्पस ल्युटियम डिजनरेट्स. हे बघा आताच जो पॉईंट सांगितला. अँड अ व्हाईट स्कार कॉल्ड कॉर्पस अल्बिकन्स अपियर्स. अल्बिकन्स या शब्दाचा अर्थच आहे व्हाईट. समजलं असेल तुम्हाला पॉईंट्स इथपर्यंत? ठीक आहे. या आता हा पॉईंट आपण इथेच थांबू. काही डाऊट्स असले तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि रिवाईज करा. थँक्यू सो मच.